सांगलीच्या कुपवाडमध्ये किरकोळ वादातून महिलेचा खून झालाय। कचरा टाकण्याच्या वादातून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये पत्नीचा मृत्यू झालाय तर पती गंभीर जखमी। मनीषा मोहन केचरेकर मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। तर या हल्ल्याप्रकरणी फरीद अब्दुल शेख या आरोपीला अटक करण्यात आली आहे। दरम्यान महिलेचा खून करणाऱ्या जिहाद्याचा एन्काउंटर करा, कुपवाडमधील घटनेवरून गोपीचंद पडळकर यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। खून करणाऱ्या जिहाद्याला फाशी द्यावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। शेजाऱ्याने नवरा बायको असलेल्या दुसऱ्या शेजाऱ्यांवर हल्ला केला, हातोड्याने हल्ला केला आणि चाकूने हल्ला केलेला होता आणि तो त्या ठिकाणावरून पळून गेला होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। जो आरोपी होता म्हणजे सर्वच टीम याच्यामध्ये कार्यरत होत्या, पण LCBच्या पथकाने आरोपीस 2 तासात जेरबंद केलेला आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास आमचा चालू आहे। गावाकडे तिकडे सीमा भागातलं गाव आहे। सीमा भागामध्ये तिथं त्यांचे म्हातारे आई वडील तिथं घरी आहेत, चुलता पण इथंच त्यांचा गवंडी काम करतोय आणि अशा कुटुंबाचा बळी या असल्या जिहादी प्रवृत्तीमध्ये गेलेला आहे। मी आता इथून SP साहेबांना भेटायला जातोय। SP साहेबांनी तात्काळ ह्या सगळ्या विषयामध्ये एकतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा नसेल तर याचा एन्काउंटर करून टाका ना, असले ठेवताय कशासाठी कारण नसताना।